वारुंजी जिल्हा परिषद गटातून काँग्रेस पक्षाच्या वतीने सौ सुनंदा नामदेव पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज भव्य शक्ती प्रदर्शन करत दाखल केला। यावेळी वारुंजी जिल्हा परिषद गट व संबंधित पंचायत समिती गणांसाठी काँग्रेसच्या तिन्ही उमेदवारांनी एकत्रितपणे उमेदवारी अर्ज सादर करत राजकीय ताकद दाखवून दिली। या निमित्ताने काढण्यात आलेल्या भव्य रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। हजारो काँग्रेस कार्यकर्ते व समर्थक या रॅलीला सहभागी झाले होते। ढोल ताशांचा गजर, काँग्रेस पक्षाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला असून उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते। वारुंजी जिल्हा परिषद गटासाठी सौ सुनंदा नामदेव पाटील, वारुंजी पंचायत समिती गणासाठी रवींद्र बडेकर तसेच कोयना वसाहत पंचायत समिती गणासाठी श्रीकांत पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। या रॅलीस माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी बोलताना काँग्रेस पक्ष सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी, त्यांच्या प्रश्नासाठी व हक्कासाठी सदैव तत्पर राहील असा विश्वास नेत्यांनी यावेळी व्यक्त केला। दरम्यान काँग्रेस कमिटी अध्यक्ष नामदेव पाटील यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना केले। लोकहित न्यूजसाठी सरफराज मुल्ला, कराड। 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज आपण वारुंजी जिल्हा परिषद गटातून माझ्या पत्नी सौ सुनंदा नामदेव पाटील यांची जिल्हा परिषदसाठी, तसेच वारुंजी पंचायत समिती गणातून रवींद्र बडेकर मुंडे, तसेच कोयना वसाहत पंचायत समिती गणातून श्रीकांत पाटील यांची उमेदवारी अर्ज आपण दाखल केलेले आहेत। आपण काँग्रेस पक्षाच्या माननीय पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या नेतृत्वाखाली आपण ह्या निवडणुकीसाठी सामोरे जात आहे। गेल्या 2 टर्म बाबा मुख्यमंत्री असल्यापासून आपण या वारुंजी जिल्हा परिषद गटामध्ये सलग 2 वेळेला आपली सत्ता जिल्हा परिषदमध्ये राहिलेली आहे। विद्यार्थी थोरडे पहिला निवडून आल्या होत्या, त्याच्यानंतर गलांडे मॅडम आणि गलांडे मॅडमच्या बरोबर मी वारुंजी गणामध्ये पंचायत समिती सदस्य म्हणून काम केलेलं आहे। शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी कसा खेचून आणण्याचं काम मी केलेलं आहे। माननीय पृथ्वीराज बाबा यांच्या माध्यमातून किंवा आपण जे पंचायत समितीच्या माध्यमातून जे काही ठराव करतो, पानंद रस्त्याचे असतील किंवा पंतप्रधान सडक योजनेचे असतील, एक जिल्हा परिषद सदस्य किंवा म्हणून मी आपण एका आमदारापेक्षाही जास्त काम करू शकतो याचा मला आत्मविश्वास आहे। मागच्या 5 वर्षामध्ये जे काम केलं आपण, जे पंतप्रधान सडक योजनेतून मी वारुंजी गणामध्ये 3 रस्ते, वारुंजी बिरोबा मंदिर रोड, मुंडे गोटे विजयनगर रस्ता, तसेच वनवास माचीच्या हे 3 कोटीचे 3 रस्ते ह्या पाठपुराव्यामुळे झालेले आहेत। आणि प्रत्येक गावामध्ये 24/7 राष्ट्रीय पेयजल योजना 5 गावामध्ये आपण करण्यामध्ये आपण यशस्वी ठरलेला आहे। आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून तरुणांना व्यवसायासाठी कर्ज देणे, आपण 3000 बचत गटाचं जाळं, 3000 महिलांचं बचत गटाचं जाळं तयार केलेलं आहे। आणि काँग्रेसला मानणारं सेक्युलर मतदान भरपूर 1 लाख मतं पृथ्वीराज बाबांना पडली होती। त्यामुळे काँग्रेसच्या पाठीमागं भरपूर अशी ताकद आहे। आणि आम्ही संपूर्ण कराड दक्षिणमध्ये, उत्तरमध्ये जास्तीत जास्त कसे काँग्रेसचे उमेदवार उभे करता येतील किंवा कोणाबरोबर आघाडी करता येईल अशा प्रकारचे प्रयत्न चालू आहेत। आणि तशा पद्धतीने आम्ही निवडणुकीला सामोरे जातो।